छत्रपती शिवाजी महाराज की सकल हिंदू समाज की सर्व वैज्ञानिक कार्यकर्त्यांसमोर हिंदूंना एक अशा प्रकारच्या वैचारिकतेला अनुसरून एक मोर्चा काढावा लागतोय, रोज मोर्चा म्हणून की बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंच्या वरती अन्याय अत्याचार होत आहेत त्याचीही पुनरावृत्ती जर भारतामध्ये होत असेल तर ते एक शोकांतिका काम म्हणावे लागेल। आणि त्यासाठीच जे काही बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार व्हायला लागले ते पुढील काळात होऊ नयेत यासाठी आम्हाला एकत्र येऊन संघटनात्मक सांघिक लढा द्यावा लागतोय। कारण या अन्याय अत्याचार सध्याच्या काळात अशोभनीय आहेत। कारण एकीकडे कलियुग म्हणतायत, त्याचबरोबर इंटरनेट युग आहे, सुशिक्षित युग आहे, त्याला एक तिलांजली देऊन अशा प्रकारचं होत असेल तर घेतलेल्या शिक्षणाचा दुरुपयोग म्हणावा लागेल। तर त्यासाठी आम्ही सर्वजण हिंदू एकत्र होत आहोत आणि त्यासाठी अशा प्रकारचे अत्याचार पुढील काळात कोणाचे खपवून घेण्यात जाणार नाहीत। जय शिवाजी, जय भवानी, जय हिंदू राष्ट्र की जय हो। रौद्र मोर्चा झाला आहे, त्यात सगळ्यांनी सहभागी झाले आणि इथून पुढे जसं बांगलादेशात झालंय तसं भारतामध्ये पण होऊ नये आणि महिलांची मुलींची सुरक्षितता व्यवस्थित राहावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शासन झालंच पाहिजे एवढीच विनंती आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चांगला सन्मान झाला पाहिजे ही विनंती आहे। हा, आज बांगलादेशातील जे अल्पसंख्याक हिंदू आहेत त्यांच्यावर जो अत्याचार झालाय त्याच्या विरोधात आपण सर्व एकत्र आलेलो आहोत। आपल्या भारताशेजारील बांगलादेशामध्ये जो अल्पसंख्याक आणि हिंदू समाजावर जो अमानुष अत्याचार झालेला आहे, कुटुंब, महिला यांच्यावर बलात्कार सारख्या घटना झालेल्या आहेत, या सगळ्यांचा निषेध म्हणून आम्ही आज हा हिंदू महारौद्र मोर्चा केलेला आहे। आमच्या मनामध्ये जो काही झालेला अन्याय आहे त्याच्याबद्दलचा जो असंतोष आहे तो व्यक्त करायला आम्ही ते सगळे जमलेलो आहोत। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं जे काही म्हणजे त्यांचा पुतळा जो काही पडला त्याचा सन्मान व्हावा, तो योग्य रीतीने पळत बसवावा असं आम्ही सरकारला विनंती करत आहोत। त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये जी समानता आहे, पुरुष स्त्री समानता आहे, आपल्याकडे विषमता आपण नष्ट केलेली आहे, सर्व धर्मभाव आहोत, आपण हिंदू धर्म हा तो सर्व समावेशक आहोत, आम्ही कधीही कुणाची अवहेलना केलेली नाही आहे। अशा असतानाही आमच्या महिला, आमच्या मुली, आमच्या बालिका सुरक्षित नाही आहेत, ह्याचा विचार करून हा जो काही अन्याय होतोय त्या आरोपींवर तात्काळ फास्ट ट्रॅकनी त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना दंडित करावं आणि जास्तीत जास्त शिक्षा त्यांना फाशीपर्यंत द्यावी आणि ती तात्काळ द्यावी, काही समित कालावधीमध्ये ते व्हावं असे आम्ही समस्त महिलांमार्फत आपल्याकडे निवेदन करतो आहे। आणि हा हिंदू महारौद्र जो मोर्चा आहे त्याचं एक प्रतीक, असंतोषाचं प्रतीक म्हणून आज आम्ही हा इथे समस्त महिला वर्गाने मोर्चा काढलेला।